हाय हॅलो नमस्कार. हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ आहे आणि मी उशिरा अपलोड केला. त्याच्यामुळे ना आवाज वगैरे खराब होता. व्हिडिओ सगळे तयार होते पण मला बोलण्यासाठी आवाजच नव्हता. मी इकडे रात्री तूप करण्यासाठी रात्रीच विरजण लावलं होतं दह्याचं आणि इकडे या मशीनीने मी लोणी काढत होते. खरं तर ही मशीन ना माझी केक करण्याची आहे, जे की मी लॉकडाऊन मध्ये केकचा बिझनेस करत होते आणि तो माझा खूप चलत होता. आणि इकडे याच मशीनीने आता मला लोणी काढण्यास ह्या मशीनीचा फायदा झालेला आहे. असो, कुठल्या ना कुठल्या कारणाने ह्या मशीनीचा मला फायदा होत आहे, हे महत्वाचं आहे. आणि इकडे आज माझे मिस्टर मला मदत करत होते. मला बोलत होते, तुला काही नीट लोणी वगैरे काढता येत नाही, मी तुला आज तूप कसं काढायचं ते दाखवतो. आणि शेवटी ह्यांनी एवढं लोणी काढलं. मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, पाणी घेऊन येते. लय निघलं एकच काढायचं सगळ्यालाच. तसला चमचा होता, ते केक बनवताना ती गायब झालेला आहे. असंच कधीतरी गाणं वगैरे म्हणावं, थोडा एन्जॉय वगैरे करावा आणि स्वतःमध्ये खुश राहावं. कारण ना छोट्या छोट्या गोष्टीमध्येच खरं तर आयुष्याचा खरा आनंद लपलेला असतो. इकडे ना घरची सगळी कामे वगैरे आवरून आम्ही चाललो होतो शेतामध्ये. का तर ते तुम्हाला कळेलच, कारण ना गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही ठेवली होती शेतामध्ये विहिरीची पूजा आणि तेच आज करायची होती. इकडे आम्ही तिघेच आलतो पुढे, कारण ना भाऊजी आणि रोहिणी हे पाठीमागून येणार होते ब्राह्मण काकाला घेऊन. तोपर्यंत आम्ही आलतो. आणि खरं सांगू का, मी शेवट कधी शेतामध्ये आले हेच मला आठवत नाही, कारण खूप दिवस झालं. आणि इकडे शेतामध्ये ना, इकडे आमची गाई वगैरे चारा खात आहे. आणि खरं तर ना ह्या शेतामध्ये आता काहीच नाहीये, सगळं पडीक आहे, कारण ना सगळे कांदे वगैरे काढलेले आहेत मध्येच. आणि इकडे फक्त मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत. मिरच्या खूप हिरव्यागार चांगल्या आहेत. इकडे ह्यांनी काहीतरी करत आहेत, खांद्यात वगैरे आहेत. ब्राह्मण काका येईपर्यंत ते पूजेसाठी तयारी करत आहेत, तिथं दगड वगैरे ठेवण्यासाठी. तिकडे आंब्याच्या झाडाला वगैरे थोडेसे तौर वगैरे आलेले आहेत आणि आंबेही लागलेले आहेत. तेच मी इकडे बघत होते. इकडल्या झाडाला तर काही लागलेले नव्हते, फक्त एकाच झाडाला लागलेले होते. तीच सगळ्यात मोठी. मला तर आधी 3च आंबे दिसले होते. 3 आंबे दिसले कुठं वरी सध्या ना उन्हाळा एवढा वाढलेला आहे की बासच. फक्त सकाळच्या 11 वाजल्या होत्या आणि ऊन हे डोक्यावर खूप लागत होतं. मी ह्या दोघांना सांगत होते सावलीत बसा, पण हे दोघं ऐकतील तर खरं. इकडे आबा ह्या दोघांना नादी लावण्यासाठी कंच वगैरे भाजून देत होते खाण्यासाठी. ह्या दोघांची इकडे गडबड वगैरे चालू होती. नंतर ही दोघं काय ऐकना माझ्याच्याने, आणि ब्राह्मण काकाला यायला अजून खूप वेळ होता. त्यांना इकडे नादी लावण्यासाठी माझे काहीतरी प्रयत्न चालू होते, त्यांना खेळवण्यासाठी. पण हे खरं तर ना एवढे आगाऊ होते दोघं, तर मलाच खेळत होते असं मला वाटत होतं. ब्राह्मण काकाला यायला खूप उशीर झाला, कारण ते तरी काय करणार, कारण ना गुढीपाडव्याच्या दिवशी सगळीकडेच पूजा वगैरे असते, त्याच्यामुळे उशीर तर होणार. ब्राह्मण काका आले आणि आमची शेतात विहिरीसाठी पूजा सुरू झाली. त्या क्षणी सगळं वातावरण पवित्र झालं. आपल्या कष्टाच्या शेतात अशी पूजा झाली की मनालाही वेगळंच समाधान मिळतं. शेतामध्ये वेगळी शांतता आणि पवित्रता जाणवत होती. हीच ती माती जिथे शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, घाम गाळतो, आशा ठेवतो आणि देवावर विश्वास ठेवून पेरणी करतो. आणि हीच ती माती जिथे शेतकरी आपलं आयुष्य घालवतो. खरं तर शेतकऱ्यांसाठी शेती म्हणजे फक्त जमीन नाही, तर ती त्यांची खरी आईच असते. आणि म्हणूनच ना आम्ही या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी विहिरीची पूजा करायची ठरवली. आणि खरं तर ना विहीर ही 2-3 महिन्यांनी करायची आहे. पण खरं तर कुठलंही काम शुभ करायच्या अगोदर आपण पूजा वगैरे करायला पाहिजे. शेतामधली पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो सगळ्या देवांना नारळ वगैरे फोडायला, कारण गुढीपाडवा म्हणला की आपण सगळ्या देवांना नारळ वगैरे फोडत असतो. आणि मी तर आज खूप खुश होते, कारण ना मला
जायचं होतं माहेरी देवाला पाया पडण्यासाठी. आदळकी मोठ्याने फुटलाय. तिथून आम्ही नंतर आलो आमच्या माहेरी. खरं तर आमच्याच माहेरी म्हणावं लागेल, कारण ना माझ्या सासूबाईचं पण हेच माहेर आहे आणि माझं पण हेच माहेर आहे आणि मला आत्याच्या घरी दिलेलं आहे. खरं तर ना ही माझ्या माहेरची लक्ष्मी आई आहे आणि खरं सांगायला गेलं तर माझी थोडक्यात आईच आहे, कारण हिची कृपा माझ्यावर खूप सारी आहे. आणि इथे ना मी अगोदर प्रत्येक अमावस्याला येत होते, पण आता मला थोडंसं येणं होत नाही. तरी पण ना मी अधूनमधून इकडे येण्याचा प्रयत्न वगैरे करत असते. नंतर तिथून आम्ही आलो आमच्या घरी. सगळा देवदेव वगैरे करेपर्यंत आम्हाला घरी येण्यासाठी 1 तरी वाजल्या होत्या आणि आम्ही उन्हामधून आल्यामुळे माऊ ही अगोदर सरबत वगैरे करून देत होती. धूपाची ॲलर्जी आहे. धूप लावून बसले होते देवापुढे, नाकात गेलाय. आज ते उदाचं त्याचं तसंच होत असते. मला आधीच ॲलर्जी आहे तिथे आले. उदाचा बी दूर गेला का नाही माणसाचं तसं होतं. दाखवून ठेवल्यावर आता कॅरी बॅगमध्ये भरायचं. बघण्यात झाकलंय तुम्ही, बघण्यात झाकलं. नाही साधळत, उन्हाळ्याचं नाही साधळत. तूप कसलं भारी आहे ग माऊ. जर शगायचं आहे का? घरच्या गायचं आहे का? ते जर शगायचं म्हणते ग मी. धूपाची ॲलर्जी. धूप धूप तू देवा मुली लावित नाही ती काय? केलता की फोन मी. चप्पल मारी. गुढीपाडवा असल्यामुळे सगळीकडे पुरणपोळीचाच बेत होता आणि आम्ही पोट भरून जेवलो. आणि हे बसले होते पाठीमागून, कारण ना माझ्या माहेरी ह्यांचं थोडं साईडचं काम होतं, त्याच्यामुळे ते बघण्यासाठी गेलेले होते. तिथून आम्ही आलो बार्शीला आणि इकडे आल्यावर वातावरण तर एवढं पावसाचं झालं होतं ना की बसच असं वाटलं क्षणभर की आम्ही आता जाताना भिजू. बरं झालं आम्ही आत्याला बसने सोडवलं, कारण ना आम्हाला घ्यायचा होता स्वामी प्रकट दिनाचा बाजार. नंतर तिथून आम्ही आलो बेकरीमध्ये, कारण ना मला दुसऱ्या दिवशी स्वामींसाठी मिठाया वगैरे घ्यायच्या होत्या आणि ते खूप साऱ्या वेगवेगळ्या पदार्थाच्या मिठाया होत्या. तिथून आम्ही नंतर आलो घरी आणि घरी येऊन झालता गुढी उतरण्याचा टायमिंग. ओके, सो बाय बाय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.